कर्जमाफीला घेऊन जे आहे सरकार सत्तेत येतच त्यांनी आपला जो वादा आहे ते पलटलेला आहे आणि याच्याच विरोधात आपण पाहू शकता की शिवसेनेचे युबीटीचे उपनेते आणि आमदार नितीन देशमुख यांच्या अगुवाईमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर मार्च या ठिकाणी आयोजन केलेला आहे। हा जो ट्रॅक्टर मार्च आहे हा जिल्हाधिकारी कार्यालयावर या ठिकाणी जाणार आहे। महत्त्वाची गोष्ट आहे की या संपूर्ण रॅलीमध्ये शेकडो ट्रॅक्टर जे आहेत आणि त्यावर शेतकरी आक्रोशित आहे की बळीराजा माझा इमानी कष्टाने पिकवतो पीक पाणी आणि त्याच शेतकऱ्याला वर जो आश्वासन दिलं होतं निवडणुकीच्या वेळेस त्या निवडणुकीच्या वेळेस आश्वासन सत्तेत येत्याबरोबरच सरकारनं जे आहे ते नाकारलेलं आहे। कर्जमाफी दिलेली नाही आणि याच कर्जमाफीच्या संपूर्ण मुद्द्याला घेऊन आपण पाहू शकाल की मोठ्या प्रमाणात अकोल्याच्या 44 डिग्रीच्या तापमानात शेतकरी जे आहेत आपल्या ट्रॅक्टर जे वाहन आहे त्या वाहनावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निघालेले आहेत। एकंदरीतच या संपूर्ण मोर्चाकडे पाहता पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवलेला आहे। मुद्दा आहे शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा आणि तो कधी होणार हा प्रश्न या ठिकाणी हा जाब या ठिकाणी प्रशासनाला या ठिकाणी युबीटीचे आमदार आणि शिवसेनेचे नेते या ठिकाणी विचारणार आहेत। धनंजय साबळे, मुंबई तक, अकोला।